नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाची घटस्फोट कोणत्या कारणामुळं घेतला जातो, ह्या कारणामुळं तुम्हाला कायदेशीररित्या घटस्फोट मेहरबान कोर्टाकडून मिळाला जातो, ते कारणं आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, पहिलं जर कारण आपण बघितलं कायदेशीररित्या पतीला किंवा पत्नीला जर घटस्फोट पाहिजे असेल आणि तो बी एकतर्फी मिळण्याची कायदेशीर तरतूद केलेला आहे. आता ह्या कोणती कारणं अशी आहेत की तुम्हाला घटस्फोट मिळू शकतो? त्यामध्ये पहिली गोष्ट आहे व्यभिचार. एखाद्या स्त्रीने किंवा पुरुषाने किंवा पतीने किंवा पत्नीने व्यभिचार केला असेल तर घटस्फोट मिळतो. असंच दुसरं कारण आहे विवाह बाह्य संबंध दोघांपैकी कोणाची बाहेर असतील तर घटस्फोट मिळू शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे दोघांमध्ये एकमेकाचा कोणतरी क्रूरतेने छळ करत असेल तरीसुद्धा कायदेशीररित्या घटस्फोट मिळू शकतो. त्यानंतरचं महत्त्वाची गोष्ट आहे एखाद्या पत्नीनं किंवा पतीनं एकमेकाचा परित्याग केलेला असेल आणि तो कमीत कमी 2 वर्षे पत्नीला सोडलेला असेल किंवा पतीला सोडलेला असेल तरीसुद्धा कोर्टाकडं घटस्फोट मिळू शकतो. त्यानंतर नवरा किंवा नवरी किंवा पती किंवा पत्नीनं धर्म बदललेला असेल तरीसुद्धा मेहरबान कोर्टामध्ये घटस्फोट पतीला किंवा पत्नीला मिळू शकतो. त्याचबरोबर दोघांपैकी पती किंवा पत्नीनं जर संन्यास घेतलेला असेल तर अशा वेळीसुद्धा मेहरबान कोर्टाकडून घटस्फोट पतीला किंवा पत्नीला मिळू शकतो. त्याचबरोबर पती किंवा पत्नी जर 7 वर्षे बेपत्ता असेल, त्यांचा कुठलाही ठाव ठिकाणा नसेल तर पती बेपत्ता असेल तर पत्नीला घटस्फोट मिळतो. जर पत्नी बेपत्ता असेल 7 वर्षे तर पतीला घटस्फोट मिळू शकतो. त्याच पद्धतीनं अशा पद्धतीने एखादा पतीला किंवा पत्नीला जर असाध्य रोगासारखा एखादा रोग झालेला असेल तर ह्या रोगाखाली तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल केल्यानंतर किंवा अर्ज दाखल केल्यानंतर पतीला किंवा पत्नीला घटस्फोट हा मिळू शकत असतो. त्यानंतर समजा एखाद्या पत्नीच्या नवऱ्यानं पतीनं जर बलात्कारसारखे किंवा त्यासारखे असे कुठले तरी क्रूर गुन्हे केलेले असतील तर पत्नीला घटस्फोट मेहरबान कोर्टामध्ये मिळत असतो. मित्रांनो, हे घटस्फोटाचे कारणं काही हे आहेत. ही महत्त्वाची कारणं कुठली तर व्यभिचार, विवाहबाह्य संबंध, क्रूरता, परित्याग, धर्म बदलणे, संन्यास घेणे, बेपत्ता असणे, लैंगिक आजार असणे किंवा पतीनं बलात्कारसारखा एखादा गुन्हा मोठा करणे, अशा ह्या कायदेशीर तरतुदीमध्ये पती पत्नीला मेहरबान कोर्टाकडून एकतर्फी घटस्फोट मिळत असतो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच कायदेशीर माहितीसाठी आपण एकमेकाला माझ्या व्हिडिओमार्फत आपण भेटत राहू. धन्यवाद मित्रांनो.